शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसे आहे केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच नमस्कार शेतकरी बांधवांनो, रामेश्वर टेक न्यूज ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे, कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये जमा होणार आहेत। होय मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील अधिकृत GR शासन निर्णय आणि तारीख देखील जाहीर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन्ही योजनांचे GR, किती निधी मंजूर झाला, किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे खात्यात कधी येणार, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहिली मोठी अपडेट, PM किसान योजना शेतकरी मित्रांनो, अगदी नुकताच PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला होता, पण त्यानंतर उन्हाळी कामांचा ताण आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका ह्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे। ह्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी GR क्रमांक MODA 516623 प्रसिद्ध करण्यात आला आहे। ह्या GR नुसार तब्बल 18,640 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी देशातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। आणि दुसरी मोठी अपडेट, नमो शेतकरी योजना। आता पाहूया राज्य सरकारची मोठी घोषणा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी GR क्रमांक महाराष्ट्र 023 AC52 प्रसिद्ध करण्यात आला आहे। ह्या GR नुसार तब्बल 1,798 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर महत्त्वाची सूचना शेतकरी बांधवांनो, दोन्ही GR मध्ये एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे। तर बोगस लाभार्थी टाळण्यासाठी सरकार अत्यंत कडक तपासणी करत आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। पहिली प्रक्रिया KYC पूर्ण असणे, दुसरी आधार लिंक असणे, तिसरी लँड व्हेरिफिकेशन पूर्ण असणे। जर ह्या गोष्टी पूर्ण नसतील तर तुमचा हप्ता थांबू शकतो, म्हणून कोणतीही चूक करू नका। आता सर्वात मोठा प्रश्न, पैसे कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची माहिती। PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे पैसे नेमकं कधी खात्यात जमा होणार? तर मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार 28 एप्रिल 2026 रोजी हे दोन्ही हप्ते एकत्र वितरित केले जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून पार पाडणार आहे। शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? तर PM किसान योजनेत 2000, नमो शेतकरी योजनेचे 2000, एकूण 4000 थेट खात्यात जमा। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एका दिवसातच तुम्हाला डबल फायदा मिळणार आहे। शेवटी महत्त्वाची सूचना, तुमचं KYC लगेच तपासा, आधार लिंक आहे का ते पहा, बँक खाते सक्रिय ठेवा, नाहीतर पैसे अडकू शकतात। तर शेतकरी बांधवांनो, अशीच माहिती आणि ताजी माहिती मिळण्यासाठी रामेश्वर टेक न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।